नमस्कार, आप देख रहे हैं बीड न्यूज़ आप तक। बीड जिले की बड़ी और ज़रूरी खबरें सबसे पहले आप तक। एकूण 16 मध्यम प्रकल्प आणि 126 लघु प्रकल्प आहेत आणि सध्या उन्हामुळं बाष्पीभवनाचा वेग दुपटीनं वाढतोय। त्यामुळे शेत विहिरी असतील, विंधन विहिरी असतील, त्या ठिकाणचा पाणीसाठा कमी होत चालला आहे आणि तलाव जे आहे त्या ठिकाणी नियमाप्रमाणे जर पाहिलं तर 67% पाणी जलसिंचनासाठी आणि 33% पाणी मानवीसाठी असेल, जनावरांसाठी असेल, वन्यजीवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे। काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी विवेक जॉन्सन आदेश काढले की संबंधित प्रकरणामध्ये अवैध उपसा जो असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी। मात्र महसूल प्रशासन असेल, पाटबंधारे विभाग असेल, महावितरण विभाग असेल यांना आदेश देऊनही ते केवळ कागदोपत्री घोडे नाचत आहेत। आपण आज पाहिलं तर पाटोदा तालुक्यातील भायळा जो साठवण तलाव आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर आजही मोठ्या प्रमाणावर जलसिंचनासाठी पाणी उपसा केलं जातं आणि भविष्य काळामध्ये तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे। अल निनोचा सुद्धा प्रभाव आहे। त्यामुळं आमची जिल्हा प्रशासनाला अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये जे अवैधरित्या पाणीसाठा उपसा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे कारवाई करण्यासाठी अधिकारी हलगर्जीपणा करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।